उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीत सहयोग निवासस्थानी जनता दरबाराला सुरुवात झाली आहे आणि या जनता दरबारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गर्दी केली आहे। बारामतीकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांचा हा पहिलाच जनता दरबार आहे। जनता दरबाराला नागरिकांची प्रचंड गर्दी दिसतेय। तर अजित पवार हे आपल्या सहयोग निवासस्थानी बारामतीमध्ये जनता दरबार घेत असतात। मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना ते शक्य झालं नाही आणि आता जेव्हा ते बारामती दौऱ्यावर आहे त्यावेळेला लोकसभा निवडणुकीनंतर पहिलाच त्यांचा हा जनता दरबार आणि या ठिकाणी आपल्या समस्या घेऊन लोकांनी गर्दी केली आहे। इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी करून अजित पवार आता आज त्यांच्या सहयोग या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकता लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच अजित पवार हे बारामतीमध्ये आलेले आहेत आणि प्रथमच त्यांचा हा जनता दरबार होत आहे। या जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। सकाळी 6 वाजल्यापासून अजित पवार हे बारामतीमध्ये आहेत आणि बारामतीमधील विविध विकास कामांच्या पाहणीनंतर अजित पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 65,000 वृक्षांचं वाटप करण्यात आलं। यावेळी अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। यानंतर अनेक दिवसांपासून लोकांची रखडलेली कामं पाहता अजित पवारांनी आज पुन्हा एकदा आपल्या सहयोग या निवासस्थानी जनता दरबार घेतला आणि या जनता दरबाराला बारामती तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या ठिकाणी लोकसभा निवडणुकीनंतर होणारा हा पहिला जनता दरबार आहे। यामुळे अनेक नागरिकांची जे काही कामं असतील, अनेकांची ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी किंवा आपली कामं घेऊन या ठिकाणी नागरिक बारामती तालुका असेल किंवा परिसरातील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या गारानी हे अजित पवारांसमोर मांडत आहेत। त्या ठिकाणी अजित पवार आता ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामुळे अजित पवारांच्या जनता दरबाराला जो मिळालेला प्रतिसाद आहे हे पाहून येणाऱ्या विधानसभेला अजित पवार नक्की काय करिश्मा करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।